आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। सावंतवाडी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसला। मोतीलाव काठावरील झाडं उन्मळून पडली तर झाडं पडून घरांचं देखील नुकसान झालेलं आहे। सावंतवाडी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। मोती तलाव काठावरील झाडं उन्मळून पडली आणि त्यामध्ये घरांचंही काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। मोती तलाव परिसरातील झाडं हे वादळी पावसानं उन्मळून पडलेली आहेत। यामध्ये घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। झाडं रस्त्यावरून हटवण्याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे। तर सावंतवाडी तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। रोहन नाईक आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहेत, त्यांच्याकडनं पावसाच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। रोहन, सावंतवाडी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय, पिकांना देखील फटका बसलेला आहे। आंबा पिकाचं देखील नुकसान होतंय आणि अनेक झाडं उन्मळून पडली, त्यामुळे काही घरांवरती झाडं पडल्यानं नागरिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। एकंदरीत कोकणाला वादळी पावसानं झोडपलेलं आहे। अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्कीच शुभम सर, सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी तालुक्याला काल मध्यरात्री ह्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका बसला आणि जो मोती तलाव आहे, सावंतवाडी शहराचा प्रमुख जे मोती तलाव आहे, तिथे बाजूला असलेली झाडं उन्मळून पडली आणि ज्या वाऱ्याचा एवढा वेग होता, जे रामेश्वर प्लाझा आहे, मी जिथे आता उभा आहे त्या रामेश्वर प्लाझा येथील जे छत होतं ते बाजूच्या SPK कॉलेज जे आहे, बाजू आपण पाहू शकता शुभम सर की हे छत होतं ते SPK कॉलेजच्या पूर्ण बाहेर येऊन पडलेलं आहे। मोठं नुकसान झालेलं आहे। कौलं जी आहेत या इमारतीची वगैरे ती सुद्धा फुटलेली आहेत आणि मुख्य म्हणजे या चांगले आहे की जीवितहानी झाली नाही। रात्री 2:30च्या दरम्यान हा वादळाचा तडाखा बसला सावंतवाडीला। आपण पाहू शकता शुभम सर की इथे जो मी आता आहे रामेश्वर प्लाझाच्या ज्या बिल्डिंग मध्ये सुद्धा आपण पाहू शकता सर, इथे कसं मोठं नुकसान झालंय आपण पाहू शकता। इथे हे छप्पर होतं, हे छप्पर बाजूचे जे SPK कॉलेज आहे त्या बिल्डिंग वर जाऊन पडलं आणि काचा सुद्धा फुटलेला आपण पाहू शकतो शुभम सर की ही जे ह्या भागामध्ये इथे जो 2:30च्या दरम्यान जो वादळी वारा पाऊस झाला, इथली झाडं हे आहे मोती तलाव आपण पाहू शकता। या मोती तलावात काठून ही झाडं काही उन्मळून पडली, आता कापण्यात आलेली आहे, त्यांची तोड करण्यात आलेली आहे। तिथे जे बॅनर्स होते ते सुद्धा उन्मळून पडले आणि पाहिलं असेल तर इथे ती काचेची तावदानं होती ती सुद्धा फुटलेली आहेत। जो वादळी वाऱ्याचा जो वेग होता तो जवळपास 100 किलोमीटर प्रति तास होता, अशी आता माहिती मिळते। सावंतवाडीमध्ये हा जो पाऊस झाला याची आपण शुभम सर पाहू शकतो, ही जी काचेची तावदानं आहेत, काचेची ती पूर्ण फुटलेली आहेत, काच खाली पडलेले आहेत, काचेचे तुकडे झालेले आहेत। यातून मोठा हा फटका इथल्या या इमारतीला सुद्धा बसलाय रामेश्वर प्लाझाला आणि बाजूची जे SPK कॉलेज जे आहे त्याला सुद्धा हा मोठा फटका बसलेला आपलं पाहायला मिळतंय शुभम सर। पण आता प्रशासनाच्या वतीनं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचं काम सुरू करण्यात आलंय का? प्रशासकीय पातळीवर हालचाली कशा सुरू झाल्यात? 5 वाजता इथे जी सावंतवाडी नगर परिषद आहे त्यांनी हे इथलं काम सुरू केलं। जे काही झाडं पडलेली होती ती तोडली आणि त्यानंतर आता पंचनामा अजून सुरुवात झाली नाहीये। जवळपास 11 वाजल्याची अशी माहिती मिळते, 11 वाजण्याच्या सुमारास इथल्या नगराध्यक्षा ज्या आहेत खेमराजे सावंत त्या सुद्धा इथे पाहणी करणार आणि इथला आढावा घेणार। अजूनपर्यंत अशी कुठली नुकसान भरपाईचा पंचनामा झालेला नाहीये शुभम सर। रोहन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।